नमस्कार, मी राजन साळगावकर 108 या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. श्रीदेव भैरव जोगेश्वरी मंदिरामध्ये वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा ययाती देव यांनी हा नाट्यप्रयोग आयोजित केला होता. यापूर्वी तुम्हाला मी या नाटकातील भाग 1 हा दाखविला होता. आता तुम्हाला मी भाग 2 दाखवित आहे. हा भाग 2 तुम्ही पूर्ण पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा नाट्यप्रयोगातील भाग 2 कसा वाटला. काय आता जाऊया ना. नको, बराच वेळ झाला. नको बाबा, मार्ग प्रतीक्षा कर. अगं नको ग. अजून मनाचं हवं तसं समाधान झालेलं नाहीये. अजून तुला मनाचं समाधान करायचं आहे? हो. अगं चिंपापुरी केली, निसर्गाचं वर्णन केलं आणि अजून तुला काय मनाचं समाधान करायचं आहे? काय हवं तुला? अगं हे पाणी, पाणी किती थंडगार आहे आणि या थंडगार पाण्यामध्ये आपण जलक्रीडा करत. बाई काय काहीतरी बोल. अगं खरंच सांगते. मला सांग, एकदा तू चिंपा फुगडी खेळण्याचा हट्ट धरला, आपल्या या थंडगार पाण्यात उतरून मी काहीच स्नान करणार नाही. अगं पण तू सांगितलेलं मी ऐकते ना. अगं पण मला सांग, फक्त एकच मला एक गोष्ट सांग. या पाण्यात जर का आपण उतरून स्नान केलं, अगं कोरडी वस्त्र आहे, हे कोरडी वस्त्र भिजणार नाहीत का? अगं मग एक काम, राज्यात जाताना आपण परिधान काय करायचं? अगं मग एक काम करूया. काय? आपली वस्त्र काढून या ठिकाणी ठेवूया. अगं बाई, नाही विवस्त्र अवस्थेत मी नाही मला मला. अगं पण इथं कोण आलंय? तू आणि मी दोघंच जण आहोत. अगं पण मला सांग, आपण तशा दोघी जण इथं आलो, तशा समजा या निसर्गाची शोभा पाहिला पुढे आलं असतं तर लपून छपून पाहिलं तो आम्हाला, मग काय करणार? अगं नाही, कुणी येणार नाही. मला नाही. अगं या ठिकाणी कुणी येणार नाही. तू आणि मी दोघंच जण. एकटीला मजा येणार नाही. म्हणजे पाण्यामध्ये तू आणि मी हे वस्त्र काढून या ठिकाणी ठेवूया आणि या पाण्यामध्ये आपण जलक्रीडा करूया. शर्मिष्ठे, हे बघ बाई, अगं आंघोळ करायचं बरोबर आहे, पण कुणी असलं, कुणी पुरुषानं पाहिलं तर काय करायचं ते तरी बघ ना. अगं इकडे कुणी येणार नाही, आपण एका बाजूला जाऊत ना. खरंच सांगते. बघ हा, हो कुणी नाही ना. कुणी येणार नाही. बरं, जरा या बाजूला तू पाह, इकडे जरा मी पाह. जरा आजूबाजूला कुणी नाही ना. अगं या बाजूला कुणी नाहीये. कुणी नाही ना. या बाजूला पण कुणी नाहीये. मी सुद्धा या दिशेला नेमका कटाक्ष टाकला, या दिशेला कुणी नाही. चल मग एक काम करूया. चल लवकर लवकर लवकर. या दिशेला, या बाजूला, या डोहात पोहूया. तिकडे खोल आहे, तिथं नको, तिकडे जाऊया. नको, या डोहात पोहूया. हा खोल नसेल ना. अगं नसेल ना. पाहूया तरी. हा सारा निसर्ग आणि या साऱ्या निसर्गाच्या सानिध्यात हे सारं वातावरण पाहिलं आणि मनाच्या ठिकाणी एकच आनंद, एकच ऋतुराजा आजवानी आला.
झालं देवयानीने मला का थांबविलं काय पाहते असं कसं झालं? कसं झालं अगं स्नान करते वेळी मला कुणाची तरी चाहूल लागली होती. कुणातरी पुरुषाची चाहूल की ज्या डोहाच्या ठिकाणी आपण आता स्नान करतोय ना या डोहाच्या दिशेने तो मार्गाने येतोय. अगं पण इथं तर कुणीच नाहीये आणि तो मला पावलांचा आवाज आला होता. अगं नाही ग इथं कुणी आलेलं नाही एखादी स्त्री जर का असती किंवा एखादं जनावर जर का असतं हिंसा जर का शोभत असतं तर त्या शोभनाचा अर्थात एखाद्या स्त्रीचा पावलांचा आवाज एवढ्यानं कधी येत नसतो. पण इकडे तर कुणी नाहीये हा पावलांचा आवाज एका पुरुषाचाच होता. मी माझ्या चाणाक्ष बुद्धीनं ते ओळखलं. अगं पण इथं तर कुणी नाहीये चल येऊ दे आपल्याला काय लवकर मला जायला वाटतं कुणीतरी वाचलो असेल या मार्गाने न येता कुठल्या तरी दुसऱ्या मार्गाने गेला असेल. गेला असेल बरं झालं चाहूल लागली म्हणून चाहूल लागली मग आपण पाण्यातून उठून हे वस्त्र परिधान केले. चल, लवकर जाऊया. लवकर चल. काय ग काय थांबले मस्ते अगं काय झालं देवयानी काय असते शर्मिष्ठी काय आलं अगं खाली गडबडीनं आपण उठलो हा वस्त्र परिधान केली हो पण त्या खाली गडबडीत काय गोंधळ झाला ठाऊक आहे तुला. काय आलं अगं माझी वस्त्र तू परिधान केलीस आणि तुझी वस्त्र मी परिधान केली. तू बाई होय. आता मात्र काढून अगं पण कशाला अगं इथं कुणी आलं असेल तर अगं कुणी नाही येत. अगं आपण राज्यात गेल्याच्या नंतर आपण दोघं जण सत्या बहिणीप्रमाणे वागतो ना अगं हो ग. अगं एकमेकाची वस्त्र एकमेकाजवळ राहिली तर काय बिघडते हे बघ मला ठाऊक आहे इथं कुणाच्या तरी पावलांचा आवाज येत होता चावून येत होते. पण मला वाटतं तो आता गेला असता तर याच्या पूर्वी इथं आला असता. मला वाटतं कुणी नाही. हे बघ खाली गडबडीत झाला. आता माझी वस्त्र तुझ्याकडे आहेत ना तुझी वस्त्र ही माझ्याकडे आहे. हो. ये. अगं ज्या व्यक्तीची तुला चावूल लागली ती व्यक्ती जर पुन्हा इथं आली असेल नाही ग. तर आम्ही वस्त्र जर परिधान करत असलो त्या व्यक्तीनं ती पाहिली तर काय होईल ग नाही हे बघ, कुणी येण्याच्या अगोदर आपण वस्त्र बदलूया ना. अगं कुणी नाही अगं पाहणार आपल्याला इथं. अशी काय करतेस तू शर्मिष्ठी अगं हे वस्त्र माझं अगं आहे. वस्त्राने काय बिघडते बिघडतंय. अगं माझं वस्त्र राहू दे ना तुझ्याजवळ नको मला शर्मिष्ठी मला तुझं वस्त्र नको मला माझंही वस्त्र हवं. हे बघ बाई अगं पण हे बघ अगं, माझं होते का काय? बोलण्याचं कमी घालविला ना तर पुढे तर येईल तिथं. हे बघ बोलण्यात वेळ न घालवता लवकर घे ना वस्त्र बघ. अगं बोलण्यात वेळच घालूया नको वस्त्र माझं वस्त्र तुझ्याजवळ राहू दे तुझं वस्त्र माझ्याजवळ चल लवकर जाऊया हे बघ शर्मिष्ठी मी कशी करतो तुला माझं वस्त्र दे. माझं हे तुझं वस्त्र तू घे. अगं नको नको अगं हे वस्त्र तुझ्याजवळ राहू दे चल जाऊया नाही, इथं मागे शर्मिष्ठी. हे बघ आधी वेळ घालू नकोस का. माझं वस्त्र माझ्या जवळ दे. हे वस्त्र मला प्रिय आहे का. अगं मी प्रिय नाही का तुला आहेस का मग तू सुद्धा प्रिय आहे. माझ्यापेक्षा तुला वस्त्र प्रिय आहे का कशी समजावू याला. मग म्हणावं तरी या सगळ्या बहिणीप्रमाणे वावर हे शर्मिष्ठी, ते जागा वाजता. हट्ट कशाला करते. अगं पण तू अशी हट्ट का करते हे कुठं हट्ट करते. मी तर फक्त वस्त्रात टाकते ना. मग वस्त्र दे ना माझं मला. अगं देवयानी राहू दे काय फरक पडतोय अगं शर्मिष्ठी, कुणी पाहिलं असेल तर अशी काय करतेस तू शर्मिष्ठा कुठे पाहणार नाही ग. अगं माझं वस्त्र मला दे. अगं इथं जर कुणी आलं असेल तर काय करूया शर्मिष्ठी वस्त्र दे. अगं वस्त्र कशाला हवंय शर्मिष्ठी वस्त्र दे. देवयानी अगं एवढी रागारागानं का गं भडकते शर्मिष्ठी चुकलं माझं. हे बघ माझं वस्त्र दे मला माझं वस्त्र परिधान करायचं घे ना. हे बघ आता एवढा वेळ आपण बोलतोय तू घे नको घे कुणी आलं का इथं. अगं पण कुणी आलं असेल तर नाही येणार ना. देवयानी एवढा वेळ कुणी आलं नाही. आता काय येणार कुणी. अगं देवयानी वेळ कधी सांगून येत नाही अशी काय करतेस तू अगं चल म्हणते ना शर्मिष्ठी वस्त्र माझं दे. मला
तुमच्या राज्याच्या ठिकाणी. मग माझ्या बाबांजवळ आमचे आश्रयित आहात तुम्ही. शर्मिष्ठ देवी आणि अगं आमच्या अंगावरती तुम्ही जगता. काय झालं? तोंड समोर बोल. काय बोलतेस आता विचार केलास का तू? मी बोलते का ते? तुला सगळ्या दैत्यांजवळ आम्ही इथं वास करतोय. पण तुला काय वाटतं का आम्हाला इथं ठेवून तुम्ही काय आमच्या आयुष्यावर उपकार केला? एक गोष्ट लक्षात ठेव, जिथं तुमचा स्वार्थ दडलाय, जिथं तुमचा फायदा दडला, म्हणून आम्ही इथं राहतोय. काय का? काय ते? तुला काय वाटतं? तुला काय वाटतं? तुला सगळ्या दैत्यांजवळ आम्ही राहतोय. आमच्यावर तुम्ही काय उपकार करता? अगं देवी आणि आमच्या आश्रयित आहात तुम्ही. एक लक्षात ठेव. माझ्या बापाच्या अंगावरती जगतात. सर्वेश्वर. अगं आमच्या द्वारावर असणारी श्वान तुम्ही. सर्वेश्वर. माझं वस्त्र आश्रय कोण झाले गं? तुम्ही. तुमच्या दारावर बसणारे श्वान कोण? तुम्ही. एक लक्षात ठेव, तू कुणाला बोलतेस ना याचा परिपूर्ण विचार कर. तंत्र शब्द मुखातून या देवी आणि राहुल देवी. आता कोण बोलते? अगं माझी वस्त्र म्हणून सांगतेस. अगं ही माझ्या बापानं दिली तुम्हाला. काय उपकार केला तुझ्या बापानं? अगं काय होतं तुमच्याजवळ? कशी आला होता ते? तुझ्या बापानं हे भरतारी वस्त्रलंकार आम्हाला दिले. काय उपकार केलेत का गं? अगं तू एक लक्षात ठेव, माझे पिता म्हणजे कुणी सामान्य नव्हे. अगं तुम्हासारख्या दैत्यांना आतापर्यंत योग्य मार्ग चालले दाखविला. योग्य मार्ग दाखवून अगं प्रत्येक वेळी देवतांवर विजय कसा मिळवायचा हे चालले शिकविलं ते दैत्य गुरु शुक्राचार्य. त्या शुक्राचार्यांची कन्या देवळाली मी. अगं देवी आणि तुझ्या मला बाबा सांगते, अगं तुझ्या बापाजवळ काय गं होतं? काय होतं तुझ्या बापाजवळ? पांढरं शुभ्र वस्त्र अंगावरती पांघरून आमच्या राज्यात आलात आणि हे पैठणी चालू घालून जे फिरवतेस ना, ते माझ्या बापानं तुला दिले लक्षात ठेव. पांढरं शुभ्र वस्त्र माझ्या पित्याने स्वतःच्या अंगावर धारण केलं. मी माझ्या पित्याची इज्जत नाही की तो माझ्या समोर करते. अगं ज्याने स्वतःच्या सर्व गमावतील. अगं पांढरं शुभ्र वस्त्र परिधान करून अगं तुम्हासारख्या दैत्यांना योग्य मार्ग दाखविला. देवतांवर विजय मिळवण्याचा नराधमांच्या योग्य प्रवृत्ती अगं ज्याला दाखविला. ज्यानं तुम्हासारख्या दैत्यांचं गुरुत्व स्वीकारलं ते दैत्य गुरु शुक्राचार्य ते तुमचे आश्रय झाले. काय उपकार? आणि त्यांच्यावर हे सारा तुम्ही देऊन ते उपकार केलात का? आणि तुम्ही आमच्यावर उपकार केलात का? तुमच्या तेवढे दमक होती, तुमच्या तेवढे हिंमत होती, मग स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या युक्तीवर का देवाजवळ कार्य केलं? अगं देवी आणि तुझा बाप जे कर्तव्य पार पडतोय ना, त्याचा माझा बाप त्याला वेतन देतोय. फुकटला नाही. वेतनाचा कोणाला सांगतेस तुला का? सांगते मी. माझ्या पिता तुमच्याजवळ आलेला होता गुरुत्वासाठी. अगं तुम्ही भीक मागितला, तुम्ही पाय धरलात, तुम्ही त्याच्यावर शरणागत आलात. म्हणूनच तर त्यांनी तुमचं गुरुत्व स्वीकारलं. अगं मग तुझ्या बापाला आमचं जर गुरुत्व बदलायचं नव्हतं तर त्यावेळी नाही म्हणून सांगायचं होतं. कशाला इथे आलं होतं? तुम्ही आला होता त्याच्या चरणाजवळ. मग तुम्हाला इथं कोणतं होतं? तुम्हाला इथं कोणतं होतं? पण तुझ्या बापाला जर जमत नव्हतं तर त्यावेळी नाही म्हणून सांगायचं होतं. एक लक्षात ठेव. ते बापाचं माझ्या माझ्या नाही म्हणायचे करत नाही. तर नाही म्हणण्याचे करत का नाही? तर माझ्या पिता आलेला होते त्या दैत्यांजवळ. माझा गुरुत्व स्वीकारा, माझा गुरुत्व स्वीकारा. तुम्ही भीक बघायला गेला अगं होता. देवी आणि आश्रय आम्ही नाही देवी तुमचे. आणि आश्रय तुम्ही आमचे. देवी आणि आम्ही भिकारी नाही. अगं तुम्ही भिकारी आहात आणि म्हणून माझा बाप तुम्हाला सांभाळतोय. लक्षात ठेवा. तुमचा बाप मला सांभाळतोय तर माझे पिता तुम्हासारख्या असंख्य दैत्यांना सांभाळतात. ही गोष्ट लक्षात ठेव. अगं बापाचं मोठे पण कुणाला सांगतील? कुणाला सांगतील? मला सांगतील. मला सांगतील. तुला काय वाटलं? काय वाटतंय तुला? तुला वाटतंय काय? काय वाटलं मला? तुला
नाही काय होतंय तुम्हाला? श्वास घ्यायला अडथळा. तुम्हाला अजूनही बरं वाटत नाहीये. सैनिक हो, चला त्यांना घेऊन पैशापर्यंत चला. सैनिक हो. मला थोडं अस्वस्थ वाटतं. काय होतंय काय तुम्हाला? मला वाटतं तुम्हाला अजूनही बरं वाटत नाही? हो बसा ना. हो बसा. तुम्हाला काय होतंय काय तुम्हाला? स्त्रीला पुरुषाचा स्पर्श जाणविल्यानंतर स्त्री कधी त्या पुरुषाच्या अंगावर नाही राहू शकत. इथे ना नकार काही आम्हाला उठलेलं वाचू लागलं. हो आता तरी तुम्हाला बरं वाटू लागलंय का? थोडं बरं वाटतं. थोडं बरं वाटतंय. अहो मी तुम्हाला स्वीकार होते ना. हो बरं वाटतं. आता थोडं बोलायला मला त्राण आलाय. हो म्हणजे आता तुम्हाला जमू लागलंय. आता पुरुषासमोर बोलायला. होय खरंय. तुम्ही आलात ना. तुम्ही आम्हाला कोणत होतं. कळत नव्हतं पण अंगावर कशी कामाचे येत होता. समोर कोण आहे आम्ही काय करतो ते आम्हाला कोणत नव्हतं. तो माणूस तो पाण्यातून वर यायला ज्याला समजतं त्याला पुरुषाचा स्पर्श करू नये का? असू द्या काय होती काय कुणाच्या कोण त्यांचा गुरु शुक्राचार्य यांच्या आम्ही कन्या. पण काय ज्याने माझे प्राण वाचविले त्या वीर पुरुषाचा परिचय कळेल का मला? क्षत्रिय विश्वाकुळात ज्यांचा जन्म झाला चंद्रवंशीयाने नैषधपुरते राज करणे हे यादी अशी आमच्या देहाला सांगणे. नैषधपुरते राज करते. नैषधपुरते राज करणे राजे ययाती प्रणाम स्वीकार. समाधान वाटले आपण आम्हाला वाचविला. मी खरोखर दुःखात व्यक्तीला सहाय्य करणं तुम्हाला सांगतो.
प्रेमाची अर्चना केली. अगं तुझ्या प्रेमाचा आम्ही स्वीकार करू म्हटलं, पण आमची अट आहे. ही अट जर का तुम्हाला मान्य असेल तर तुमच्या प्रेमाचा आम्ही स्वीकार करू. राजे, आम्ही तुमच्यावर प्रेम केलं, जीवन वाहिलं, अर्थात वाटेल ती अट सांगा, आम्ही ती परिपूर्ण करू. तुमचा ब्राह्मण घरात जन्म झालाय, आमचा जन्म झालाय तो क्षत्रिय घरात झालाय. हे तुम्हाला पटेल का? म्हणजे मी खाऊ असू चालेल. शब्द सत्य. लग्न झाल्यानंतर तुम्ही मांडलेल्या प्रत्येक अटी मला इथं मान्य आहे. लग्न झाल्यानंतर तू या गोष्टींना आम्हाला मज्जाव करणार नाही असं वचन दे. वचन कशाला? शब्दावर विश्वास. आम्ही तुम्हाला शब्द देतोय पहिला ना. आपण ठेवले, पण या क्षणी माझा माझ्यावर विश्वास नाहीये. म्हणून हे वचन करा. लग्न झाल्यानंतर तुमच्या कुठल्याही सवयीच्या आड, तुमच्या कुठल्याही कर्तव्याच्या आड ही देवयानी येणार नाही. हा जर का शब्द तुमचा असेल तर तुमच्या शब्दाप्रमाणे मी तुम्हाला वचन देतोय. कारण ज्या क्षत्रिय घरात माझा जन्म झालाय, लग्न करेल तर शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांच्या समवेतच करेल. या क्षणी हे पहिलं तुम्हाला वचन. काय वचन? काय वचन? काय वचन? आणि त्याच समाधानाप्रमाणे चिंता नसावी, दत्ताची जयते. देवयानी
अगं फक्त शुल्लकच्या वस्त्रावरून माझ्याशी भांडण केलंस का? अगं वेळेवर जर का वस्त्र जर का मला दिलं असतास तर पुढा जो काही आता प्रसंग घडणार तो प्रसंग तो घडणार नसता का? पण एक लक्षात ठेव, आम्ही कोण तुमचे आश्रयी मग तुझ्या भाकरीच्या तुकड्यावर पोचणारे तुमच्यावर दारावर पडणारे कुत्रे आम्ही. एक लक्षात ठेव, अगं माझे पिता होते ताटालेल्या माळ्याला तुम्ही विश्वाच्या ठिकाणी तटताय. देवता समोर ताटालेल्या माळ्याला तुम्ही उभ्या राहता. आता तुमचं अस्तित्व या विश्वातून कधी संपलं असतं. एक लक्षात ठेव, अगं तू फक्त मराठी बसला नाहीस तर दिवसतास ते माझ्या ब्रह्मतत्वाला, माझ्या पित्याच्या कर्तृत्वाला, त्याच्या भक्तीने गेला. तुम्हाला जर सोड मी घेतल्याशिवाय अगं जलक्रीडा केल्यानंतर वस्त्रही भिजणार यात नाविन्यते काय? जलक्रीडा केली होती हो, बघ पण ती जलक्रीडा करणाऱ्या अंगावरील सारे वस्त्र आम्ही ओळखून ठेवलेले होते. तर लज्जा रक्षणापुरते वस्त्र माझ्या सर्वांगावर होते, माझ्या सर्वांगावर होते. म्हणजे स्त्रीचं लज्जारक्षण व्हावं एवढी वस्त्र देहावर ठेवली आणि बाकीची वस्त्र कोरडी राहावी आणि पाण्यावर ठेवली होती. जर काही कोरडी वस्त्र तू ठेवली होती तर आज परिधान केलेली वस्त्रे भिजली कशी काय? याला कारण शर्मिष्ठा. पासून एकत्र खेळात एकत्र बनलं जीवनात जीवलगत सखी म्हणून दोघींकडे पाहिलं जातं. आज तुझी वस्त्रविधी याला कारण शर्मिष्ठा देवयाने कशी काय ग? बाबा तुमचा आणि माझा गैरसमज होता होतो. पण जिच्या समेत विनाशपणापासून खेळणे मागणले ती माझी जीवाभावाची होती. पण ती शर्मिष्ठा माझ्या जीवाभावाची नसून ती माझ्या जीवावर उठणारी. शर्मिष्ठांच्या ओटी एक आणि पोटी एक. मग आम्हाला ऐकायचंय असं काय शर्मिष्ठाला तुझ्या बाबतीत केलं? बाबा तुमची आज्ञा घेऊन आम्ही दोघंही अरण्याच्या दिशेला आलो. म्हटलं थंडगार पाण्याच्या ठिकाणी स्नान करावं, आनंद लुटावा. हा इच्छा पूर्ण झाली ना ग? म्हणून बाबा थोडी वस्त्र आम्ही तुम्हाला शिळेवर ठेवली आणि या पाण्याच्या डोहात त्यांच्या रक्षणापुरती वस्त्र ठेवून आम्ही दोघंही स्नान करू लागलो. स्नान करता करता आम्हाला कुणाची तरी चाहूल लागली. या मार्गाला कुणीतरी
पूर्वी शर्मिष्ठेला सावध केलं. शर्मिष्ठे उठ. मग कुणाच्या तरी पावलाचा आवाज येतोय. जावं लागते. देवयानी, स्त्री म्हटल्यानंतर तिच्याभोवती लज्जाचं कुंपण असतं. एखाद्या परपुरुषानं जर का स्त्रीला स्नान करताना पाहिलं असेल तर लज्जानं खालीमान घालावी लागते आणि तोच प्रमाण करू नये म्हणून शर्मिष्ठेला तू सावध केलं. सावध केलं बाबा की या स्त्रीची इज्जत कुठं बाहेर जाऊ नये. आणि म्हणूनच तर सावध होऊन आम्ही पाण्यातून बाहेर आलो. आणि गणपतीला आमचे कोरडे वस्त्र आम्ही आमच्या अंगावर परिधान केले. पण पण परिधान करून आजूबाजूला पाहत होतो काय आम्ही नव्हतो. म्हणजे जाणवलेला एक भास होता. भास होता किंवा कुणीतरी दुसऱ्या बाजूला गेला. वास्तवात तिथं कुणी आलं नाही. कुणी आलं नव्हतं. जर तुम्ही तुमची जर का वस्त्र परिधान केलं दोघेही बाहेर आलं तर एवढी नृत्यच का? बाबा पुढे जो प्रसंग घडला तर फार काळजाला टोचल्यासारखं घडलं. याच्याही पुढे प्रसंग इज्जतीच्या लक्षणासाठी इज्जतीच्या भीतीनं आम्ही दोघे पाण्याच्या बाहेर आलो. गडबडीचा दोघांनी कोरडी वस्त्र अंगावर परिधान केली. जाण्यासाठी निघालो. एवढ्या शर्मिष्ठेच्या लक्षात आलं बाबा की चुकून मी वस्त्र तिचं परिधान केलं. आणि तिनं माझं वस्त्र परिधान केलं. देवयानी आई गडबडीनं पाण्याच्या बाहेर आला. मुलांचं रक्षण व्हावं म्हणून कोरडी वस्त्र देहावर परिधान केलं. पण त्याच घाई गडबडीत शर्मिष्ठेची वस्त्र तू परिधान केली. केली बाबा. तुझी वस्त्र शर्मिष्ठेनं परिधान केली. हे घाई गडबडीनं घडलं होतं. काय हे चुकून घडलं होतं. भीतीमुळे घडलं बाबा. भीतीमुळे घडलं. त्यात एवढं रडण्यासारखं काय? बाबा आम्ही जात असताना शर्मिष्ठामध्येच थांबली आणि मला म्हणाले देवयाने तुला माझं वस्त्र तू परिधान केलं. तुझं वस्त्र मी परिधान केलं. तुझं वस्त्र तू घे आणि माझं वस्त्र मला दे. स्वतःचं वस्त्र शर्मिष्ठा मागू लागली. हिचं वस्त्र सोडायला सांगितलं. पण मी म्हणाले शर्मिष्ठेला शर्मिष्ठी अगं आता कुणाच्या घरी जावं लागली. कुणीतरी येण्याचा प्रवास कडे येतो. आता नको राजाच्या ठिकाणी जाऊया. राज्यात गेलो की तुझं वस्त्र तू घे माझं वस्त्र मी घे. देवयानी अगं याच्यापूर्वी काय केलं? याची वस्त्र तू तुझी वस्त्र तिनं परिधान केली. केली होती. मग आता त्याचं नेमकं काय घडलं? मला सुद्धा तेच कळेनासं झालं की आजची शर्मिष्ठा अशी काय वागते. मी समजविलं बाबा तुला बरोबर समजविलं. शर्मिष्ठे अगं मी तुला बरकी आहे का? मी तुझी बरकी आहे. मी तुझी भगिनी आहे. अगं हे सगळं तुमचं. मी देईन ना. राजाच्या ठिकाणी गेल्यानंतर हे सगळं तुला देईन. काय मला म्हणाले बिगावणी करून सांगू नाही. शर्मिष्ठा ऐकायला तयार नाही. मोठा वस्त्र मला आता इथं हवं आहे. जर का मी वस्त्र काढली असती आणि कुणी जर का पुरुषाला असेल देवयानी काय ते वाक्य काय? अगं तूच काय या विश्वातील कोणती स्त्री उघड्यावर आपली वस्त्र सोडणार नाही. तू केलास तर योग्यच केलंस. पण बाबा मी विनंती करून सुद्धा मी ऐकली नाही हो. मी एक तऱ्हेने तिला कोणाची सती असून सुद्धा नाना तऱ्हेने समजायला सुनावणी केली तरी एकाला कल्पना झाली नाही. शेवटी नाविला झाला. शर्मिष्ठा माझ्यावर क्रोधी होऊन ओरडली. बाबा पुढे झोपला. काही वाटून देऊ नकोस. अगं आपल्या जीवाची सती ओरडली म्हणून वाईट वाटून घ्यायचं नसतं. मनाला लावून घ्यायचं नसतं. मला ओरडण्याचं दुःख नाही झालं बाबा. मग मला ओरडण्याचं दुःख नाही झालं. पण शर्मिष्ठा पुढे जे काही बोलते ना त्या शब्दाचं मला दुःख झालं. काय म्हणालीस बोल? त्या शब्दामध्ये हृदयावर टोचले. शर्मिष्ठाच्या मुखावर शब्दांनी तुझ्या हृदयावर घाला घातलं. तुझ्या हृदयावर त्या टोचू लागले.
ययाती देवयानी या दशावतारी नाटकाचा भाग 2 तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा. माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पूर्ण पाहून मला सपोर्ट करता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सर्वांना. दुसऱ्याच्या तोलावर जोडणारा क्षण हा शुक्रमान करावे, दुसऱ्याला लाचारीला मला जगवावं, आखरीचा तुकडा टाकावा, या शुक्राचार्याची योग्यता नव्हे तर माझी योग्यता काय आहे हे फक्त तुझी काळजी करू नये.